नमस्कार. माझ्या यूट्यूब कुटुंबातील सर्व फॅमिली मेंबर्सचे माझ्या आईचे किचन या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण मटार कढी पकोडे बनवत आहे. 200 ग्रॅम दह्यासाठी 1 चमचा बेसन पीठ मी घेत आहे. या पाऊचमध्ये पाणी घालून व्यवस्थित खळबळून ते पाणी पण आपण ह्या कढीसाठी वापरत आहोत. कढीत घालण्यासाठी मी लाल मिरचीचा ठेचा, हिरव्या मिरचीचा ठेचा, आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. तिखट तुमच्या सोयीनुसार तुम्ही घालू शकता, कमी जास्त. ठेच्यात लसूण, जिरे, थोडंसं अद्रक, कोथिंबीर, हिरवी मिरची किंवा लाल मिरची असं घातलेलं आहे. आता हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं. ह्यात अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. परत हे मिश्रण ढवळायचं आहे व्यवस्थित. यात गाठी वगैरे राहता कामाच्या नाहीत. पकोड्याच्या बॅटरसाठी आपण 3 चमचे बेसन घेतलेलं आहे. त्यात अर्धा चमचा हळद, चिमूटभर हिंग, कढीत पण मी हिंग घालत आहे. हा खायचा सोडा बॅटरमध्ये टाकत आहे मी. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मीठ चवीनुसार. आता तडक्यासाठी आणि या पकोड्याच्या मिश्रणामध्ये घालण्यासाठी मोहन आपल्याला पाहिजे आहे. तर 2 छोट्या चमच्यानं 2 चमचे मी लोखंडी कढईत तेल तापासाठी ठेवलेलं आहे. पाहू शकता आपलं बॅटर कसं झालं. छोटा टेबलस्पून तेल घालायचं मोहन, आणि उरलेल्या तेलात मी राई, जिरा, तीळ याचा तडका मारून घेत आहे. आता ह्या कढीच्या या मिश्रणात आपण तडका ओतून घ्यायचा आहे. कढीला उकळी येऊ द्यायची नाही आहे. ह्याला उकळीच्या अगोदरची स्टेप म्हणजे वरचे बबल आले की आपली कढी झाली असं समजायचं. बघा कढीचा कलर किती छान आला आहे. आणि कढीचा गॅस बंद करायचा. वरतून मी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर साफ केलेली कट करून टाकत आहे. आपल्या कढीला व्यवस्थित हे बघा, हे असे बबल्स आलेले आहेत. आपली आता कढी रेडी झालेली आहे. आपण आता कढीचा गॅस बंद करायचा आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यात मी मटार, कोथिंबीर, हिरवी मिरची, तीळ, जिरे, लसूण असं सगळं मिश्रण मी बारीक करून घेत आहे. आता ह्या मिश्रणाचे आपण बारीक बारीक गोळे आपल्याला हवे एवढ्या आकाराचे करून घ्यायचे आहेत. आणि बेसनच्या पिठात ते व्यवस्थित घोळून घेऊन कडक तेलात ते तळून काढायचे. आपल्या भजी आपण कशी करतो तसं सेम. त्यात मटाराचे गोळे घालून भजी करायची, एवढंच. हे करत असताना
पहिल्यांदा फ्लेम तुमचा हाय फ्लेमवर पाहिजे आणि आपला पकोडा सेट झाला की मग तो स्लो गॅसवर तळून घ्यायचा आहे, कारण मग तो चांगला कुरकुरीत आणि आतपर्यंत तळा जातो. मग तर ही एक काळजी घ्यायची आहे. हे असं हे बॅटर वर खाली त्याला लावून घ्यायचं. हे तेल तापले का बघून हे असे एक 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 पकोडा मग मटाराचा सोडत जायचं. अशा प्रकारे मी सगळे हे मटाराचे पकोडे तयार करून घेत आहे. तुम्हाला जर हा माझा मटार पकोडा कढी जर तुम्हाला आवडला असेल, कढी पकोडा असं आपलं रेग्युलर असते, तर यात ॲड झाले मटार पकोडा कढी जर तुम्हाला आवडला असेल तर माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. आता एक एक जसं जसं तळून होईल तसा तसा एक एक पकोडा मी काढून चाळणी ठेवतो आहे. चाळणी ठेवायचं कारण म्हणजे त्यातलं तेल पूर्णपणे द्यायला पाहिजे आणि जेवढी जागा रिकाम झाल्या तेवढे परत नवीन आपण त्यात पकोडे सोडणार आहे. असं एकसारखं करत राहायचं म्हणजे आपला वेळ पण वाचतो आणि तेल जास्त जळत नाही. असं व्यवस्थित हे मिक्सी होईपर्यंत तळून काढायचं आहे. अतिशय उत्तम आणि अतिशय स्वादिष्ट असा हा मटार कढीवडा तयार होतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. पाहू शकता किती वडे छान आहे सुरू झाली आपली, अतिशय उत्तम. आता एका बाउलमध्ये मी कढी काढून घेते आणि त्यात हे पकोडे सोडते.